सर्वात पहिले तर स्वरूपाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो एवढा सोपा केक की लगेच कोणालाही सहज करता येईल. एकदम साधा आणि सोपी याची मेथड आहे. लगेचच हा केक तयार होतो आणि ह्या केकचं नाव आहे मार्बल केक. तुम्ही घरच्या घरी हा केक इझिली बनवू शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे आपल्याला बेकिंग ट्रे रेडी करून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत. तो टीन आपल्याला इथे करायचा आहे. तर इथे सर्वात पहिले मी रेक्टँगल शेपमध्ये टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला सर्व साईडला असं टीनला लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे ठेवायचं आहे बटर पेपर. बटर पेपर मी इथे मापाचा पहिलेच कापून घेतला होता. तर हा टीन आपल्याला सर्वात पहिले म्हणजे आपण केकचं बॅटर बनवायच्या पहिले इथे रेडी करून ठेवायचं आहे. तर इथे आता आपला टीन रेडी झालेला आहे. आता आपण केक बॅटर बनवायला घेऊया. तर सर्वात पहिले आता इथे मी एका बाउलमध्ये दूध घालून घेते. हे 1 कप दूध आहे. हे मी दूध गरम करून रूम टेम्परेचरवर आणून नंतरच इथे वापरलेलं आहे. तर हे दूध इथे मी एका बाउलमध्ये घालून घेतले. त्यामध्ये इथे मी थोडासा 1 चमचाभर लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस इथे घातलेला आहे. तुम्ही ह्या जागी इथे विनेगर सुद्धा घालू शकता, जर तुम्हाला विनेगर घालायचं असेल तर आणि तुमच्याकडे असेल तर. तर आता हे आपल्याला 5 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून याचं छान असं बटर मिल्क तयार होईल, म्हणजे ताक तयार होईल. तर हे बघा इथे आता 5 मिनिटानंतर आपल्याला हे विस्करने छान असं मस्त विस्क करून घ्यायचंय. तर हे बघा इथे मी बॅटर जे आहे ते इथे व्यवस्थित 5 मिनिटं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बाकी त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1/4 कप तेल. जे आपण रेग्युलर तेल यूज करतो ना, तेच इथे मी घेतलेलं आहे. तर ते सुद्धा या बॅटरमध्ये घालूया. त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि इथे मी अर्धा कप एवढी साखर घरातच बारीक करून घेतलेली आहे, ती सुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर व्हॅनिला एसेन्स. हा एसेन्स तुम्हाला कुठल्याही बेकरीचं सामान जिकडे मिळतं तिकडे तुम्हाला मिळून जाईल. तर आता हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत जिन्नस, ते आता आपल्याला व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून साखर आपली व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये सगळी मेल्ट झाली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हे जिन्नस 1-2 मिनिटाकरता असेच मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा आता आपले वेट इन्ग्रेडियंट जे आहेत ते आता इथे तयार झालेले आहेत. आता आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट टाकायचे, म्हणजे ड्राय जिन्नस आपल्याला ह्यावर घालून घ्यायचे. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेली आहे चाळणी. चाळूनच घ्यायचे आपल्याला सर्व जिन्नस. चाळणीवर इथे मी घातलेला आहे 1 कप एवढा मैदा. त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर. मिल्क पावडर मी रेग्युलरच यूज केली, जी आपण घरामध्ये नेहमी वापरतो तीच. त्याचबरोबर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. हे सर्व जिन्नस आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे चाळून घ्यायचे, जेणेकरून ह्यातले जे बारीक बारीक जे लम्स असतील ते सर्वपणे निघून जातील. तर हे बघा इथे आता बारीक बारीक जे पार्ट्स आहेत ते इथे वरती आलेले आहेत, ते आता आपण साईडला काढून घेऊयात. आणि त्यानंतर बॅटर आपल्याला छान विस्कने असं एकाच डिरेक्शनने मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे मी एकाच डिरेक्शनने मिक्स करते. लेफ्ट राईट अजिबात करायचं नाहीये. कधी पण बॅटर मिक्स करताना केकचं ते कधी पण एकाच डिरेक्शनने मिक्स करावं, ज्यामुळे आपला केक व्यवस्थित फ्लफी आणि सुंदर असा होतो. तर आता इथे आपलं बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, पण ते थोडंसं मला घट्ट वाटते. त्याकरता इथे मी 2 चमचे एवढं दूध घेतलेलं आहे. आता ते दूध सुद्धा आपण व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. तर हे बघा आता इथे आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ही बॅटरची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा प्रकारे हे बॅटर आपलं झालं पाहिजे. हीच एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता हे बॅटर आपल्याला आहे ना 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, कारण आपला केक कोणता आहे, मार्बल केक. त्याकरता इथे आपल्याला हे बॅटर 2 पार्टमध्ये मी डिवाइड करून घेते. कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल, तुमच्या अंदाजे तुम्ही हे बॅटर 2 पार्टमध्ये डिवाइड करून घ्या. तर इथे मी 1 चमचा घातलेला आहे, हा दुसरा चमचा. आता हे बॅटर आपलं बरोबर असं इक्वल झालेलं आहे आणि आपल्याला एका बॅटरमध्ये आहे ना ह्यामध्ये घालायची कोको पावडर, कारण आपला केक मार्बल आहे त्यामुळे एक फ्लेवर आपल्याला चॉकलेट पाहिजे. तर चॉकलेट करता इथे मी वापरलेली आहे कोको पावडर. त्यानंतर आपल्याला हे बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. बॅटर आपलं थोडंसं थिक होणार आहे. थिक झाल्याच्या नंतर काय करायचंय, ह्यामध्ये आपल्याला परत 1 चमचा एवढं दूध घालायचं. हे बघा एवढं थिक आहे आपलं बॅटर. आता इथे मी 1 चमचा एवढं दूध घालतेय
आणि त्यानंतर बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपलं बॅटर फक्त एक लक्षात ठेवा, दूध जास्त घालू नका. दूध जर जास्त घातलं तर आपण जेव्हा मार्बल केकची डिझाईन करू त्यावेळेस ते डिझाईन पूर्णपणे पसरेल. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं बॅटरची इथे कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आता इथे आपलं दोन्ही बॅटर जे आहेत चॉकलेट आणि व्हॅनिला तयार झालेले आहेत. आता आपण तयार केलेल्या टीनमध्ये हे एक बॅटर घालून घेऊया. तर ते बॅटर कसं घालायचे, सर्वात पहिले इथे मी व्हॅनिलाचं बॅटर घेतलेलं आहे. त्यावरती नंतर आपल्याला घालायचे परत चॉकलेट बॅटर. अजिबात टीनला हलवायचं नाहीये, तसंच हे बॅटर घालायचं. त्यानंतर ते हळूहळू पसरत जातं. परत ह्यावरती घालते मी व्हॅनिला बॅटर, परत नंतर चॉकलेट बॅटर. आता ही प्रोसेस तुम्हाला बॅटर संपेपर्यंत असंच करत राहायची, जेणेकरून आपला छान असा मस्त मार्बल केक तयार होईल. तर हे बघा, आपलं बॅटर इथे छान पसरलेलं आहे आणि इथे आपला मार्बल असा केकचं बॅटर तयार झालेला आहे. केवढा सुंदर अशी शेड दिसते, व्हॅनिला, चॉकलेट. आता हे बघा, आपलं सर्व बॅटर घातल्याच्या नंतर टीनला असं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये जे एअर बबल्स असतील ते पूर्णपणे निघून जातील. तर चला, आता केक 180 डिग्रीवरती 20 ते 25 मिनिटं बेक करून घेऊयात. तर हे बघा, आपला सुंदर असा इथे मार्बल केक बनून तयार झालेला आहे. आत्ताच ओव्हनमधून काढलेला आहे. आता ह्याला आपण सर्वात पहिले थंड करून घेऊया, त्यानंतरच ह्याला आपल्याला कट करायचे. तर आता हे बघा, इथे मी केक थंड करून घेतलेला आहे आणि बटर पेपरच्या मदतीने इथे मी इझिली केक काढू शकते. तुम्ही बघू शकता इथे. तर इथे आपला सुंदर असा केक तयार झालेला आहे. हे बघा, केवढा सॉफ्ट आणि केवढा मस्त छान असा मस्त फुललेला आहे, मस्त छान बेक झालेला आहे. तर आता आपण याचे स्लाइस करून घेऊया. हे बघा, इझिली याच्या स्लाइस पडतात आणि केवढ्या सॉफ्ट अशा स्लाइस तुम्हाला कट करताना दिसत असतील. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला, परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान छान खात राहा.